तर इकडे बोरिवली वॉर्ड क्रमांक 17 मधून भाजप उमेदवार डॉक्टर शिल्पा सांगोरे यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे। प्रचाराच्या वेळेला नागरिकांनी त्यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलंय आणि त्यांनी मतदारांशी संवाद सुद्धा साधलाय। समस्या आहे यांच्या जे लोकल समस्या आहे ते पाणीची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, रोडची समस्या असू द्या। डॉक्टर होण्याच्या नाते मला असं वाटतं आहे की साफसफाई, क्लेनलीनेस, स्वच्छ वातावरण आणि पाणी हा चांगलं असायला पाहिजे। हा आरोग्यामध्ये खूप हेल्प करतो। मग हे सर्व गोष्टींवर मी लक्ष देणार। तेज लढत असलेल्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्यामुळे नागरिक आपल्यावरती विश्वास ठेवतील असं राष्ट्रवादीच्या उमेदवारांना वाटतंय। त्यामुळे त्यांच्या प्रभागात नेमकं विकासाचं काय नियोजन आहे हे सांगत या प्रभागातील चर्चेतील चेहरा अमोल बालवडकर यांनी आपलं विजन मांडलंय। सर्वप्रथम या भागाची वाहतूक कोंडी आहे ती सोडवायची आहे। सक्षम उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आपल्याला माहिती आहे की त्यांची प्रशासनावरती पकड आहे आणि प्रशासनावरती पकड नसलेला अनुभव आम्ही इतके वर्ष घेतलेला आहे। आता प्रशासनावरती पकड असलेल्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या भागामध्ये काम करणार आहे। नागरिकांना मी या माध्यमातून सांगतो की आपला प्रभाग हा संपूर्ण पुणे शहरातला फास्ट डेव्हलप होणारा प्रभाग येणाऱ्या काळामध्ये असणार आहे। बाणेर आणि वाकडचा पहिला रस्ता आपण 2 महिन्यामध्ये मी सांगतो या ठिकाणी अजितदादांनी आश्वासन दिलेलं आहे की तो आपण लवकरात लवकर चालू करू। पाषाण तळ जे आहे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ आपण करू, कारण अजितदादा हे दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत। मी या ठिकाणी सांगतो की या भागामध्ये अस्वच्छतेचा जो गंभीर प्रश्न आहे, मी स्वतः मिशन निर्मल 100 दिवस केलेला आहे, त्यामुळे त्याची वेदना मला माहिती आहे। येणाऱ्या काळामध्ये हा प्रभाग पुणे शहरातला सर्वात स्वच्छ प्रभाग असणार आहे। वाहतूक कोंडी मुक्त त्या ठिकाणी प्रभाग असणार आहे। त्या ठिकाणी शैक्षणिक व्यवस्था, गोरगरिबांसाठी असं आणि आरोग्य व्यवस्था, हे शाळा आणि हॉस्पिटल मला असं वाटतं पहिल्या 6 महिन्यात आपण या गोष्टी चालू करू शकतो। एवढी तत्परता मला निश्चितपणे माझ्यावरती सुद्धा माझ्या कामावरती विश्वास आहे। मुंबईतल्या ग्रँड रोड भागातील कामाठीपुरा भागात समावेश असलेल्या 213 प्रभागातून शिवसेनेच्या आशा मामडी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यात। इकडे असलेल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचं आशा मामडी यांनी सांगितलंय। तसंच इथल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी यांनी। अगदी कामाठीपुरा म्हटलं की अनेक रिडेव्हलपमेंटचे प्रश्न असतील, चाळी असतील, असे अनेक हे रिडेव्हलपमेंटचे प्रश्न या कामाठीपुरात आहे। प्रभाग क्रमांक 213 मध्ये तुम्ही कुठल्या गोष्टींवरती जास्त करून भर देणार आहात किंवा कशी प्रत्येक घरोघरी जाऊन तुम्ही प्रचार देखील करता, कशा प्रकारे मतदारांना साथ घालणार आहात? इकडे सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो पुनर्विकासाचा आहे। पुनर्विकासाचा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आहे, कारण आज ही घरं जी बांधलेली आहेत, काही इमारतींना तुम्ही बघाल तर 100 वर्षाच्या वरच्या इमारती आहेत आणि या इमारतींना कुठेतरी डेव्हलपमेंट तर पाहिजेच आहे। परंतु काही याच्यामध्ये आजूबाजूला बघितलं तर एक मुस्लिम वस्ती आहे, पण त्यांच्यामध्ये पण एक सलोख्याचा आमचा संबंध आहेत। इकडे स्पेशली इकडे राहणारी लोक जी तेलुगू लोक आहेत, काही मराठी आहेत, काही UPची आहेत, तर ह्या सगळ्यांना रिडेव्हलपमेंट हा एकच विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। अगदी एक शेवटचा देखील असा प्रश्न आहे की याच विधानसभेचे आमदार देखील काँग्रेसचे आहेत, काँग्रेसचे तुमच्या विरोधात काँग्रेस देखील जे आहे ते निवडणूक लढवते आणि कुठेतरी गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचीच उमेदवारी किंवा उमेदवारच जिंकून आलेला आहे। तर आव्हान वाटतं का पुन्हा एकदा त्यांच्यासमोर तुम्ही आता निवडणूक लढवतात म्हणून? आव्हान नाही, आम्ही बाळासाहेबांच्या लेखी आहोत। असं कित्येक वेळा आलं आणि गेलं। मी तुम्हाला सांगते ह्याने काय केलं 15 वर्षात, 20 वर्षात काय केलेलं आहे। त्यांचा आता जो उभा आहे आणि त्याने आपल्या घरातली किचनमधनं बाई उठून आणलेली आहे, काय कळतं तिला? आम्ही 25 वर्ष इकडे काम करतोय, लोकांचं अगदी घराघरामध्ये घुसून आम्ही काम केलेलं आहे। परंतु आज नुसतं शोषा करून किंवा अशा प्रकारच्या रॅल्याकडून काही होत नाही। आम्ही आज डोर टू डोर करतो, प्रत्येकाच्या घरी जातो। आमची ओळख ही जुनी ओळख आहे आणि पहिला सांगते की सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे आमच्या पाठीशी आहेत। त्याच्यामुळे आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि साम दाम दंड त्यांनी जरी यूज केला तरी जनता माझ्याबरोबर आहे। जनता सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे। त्यामुळे रिडेव्हलपमेंटसाठी नक्कीच इकडे चांगला मोठा एक वेगळा रिझल्ट येणार आहे। त्यावेळेला तुम्हीच आमचं कौतुक कराल। नक्कीच। तर ह्या होत्या शिवसेनेच्या उमेदवार आशाताई मामडी यांनी कामाठीपुरात जे आहे ते रिडेव्हलपमेंटचा मुद्दा जो अनेक दिवसांपासून गाजतो तो देखील आम्ही पुढाकाराने करून आणि काम पूर्ण करू असं देखील जे आश्वासन स्वतः आशाताई मामडी यांनी दिलेलं आपल्याला पाहायला मिळालं। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, कामाठीपुरा।